दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून 3 जणांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर मस्के, याची पत्नी राणी शंकर मस्के, मुलगी दीक्षा शंकर मस्के आणि मुलगा नागेश उर्फ धीरज शंकर मस्के यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी हा आदेश दिला। शेतीच्या वादातून शंकर मस्के आणि त्याचा दिवंगत भाऊ सुधाकर मस्के यांच्या पत्नी गायत्री यांच्यातील वादातून हे तिहेरी हत्याकांड घडल्याचा आरोप आहे। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी जामिनीसाठी अर्ज केला होता, तर सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी जामीन अर्जाला विरोध केला। मात्र तपास पूर्ण झाल्याचा मुद्दा आणि पुराव्यातील विसंगती लक्षात घेत न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केला। या निर्णयानंतर आरोपींचे वकील ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी माध्यमांशी संवाद साधून न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली। बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर मस्के याची पत्नी राणी मस्के, त्यांची मुलगी दीक्षा मस्के व मुलगा धीरज मस्के या तिघांचा जामीन अर्ज दाखल केलेला होता। त्यावर सुनावणी होती। या तिघांविरुद्ध व इतर 2 सूरज मोरे व सचिन वाघमारे या 5 जणांविरुद्ध त्यांनी गुन्हा करताना शंकर मस्क्यास मदत केली अशी फिर्याद दिलीप चांदोरे या फिर्यादीने दाखल केलेली होती। पोलिसांनी तपास करताना साक्षीदारांचे जबाब नोंदवले। त्या जबाबामध्ये सुद्धा या सर्वांनी मुख्य आरोपीला गुन्हा करताना मदत केली असा आरोप केलेला होता, परंतु दोषारोपपत्र दाखल करताना मुख्य आरोपीला पळून जाण्यास मदत केली असा या बाकी 5 जणांविरुद्ध आरोप केलेला होता। त्यामुळे ही विसंगती तसेच या प्रकरणातील तपास आता पूर्ण झालेला आहे। या युक्तिवादाप्रमाणे न्यायालयाने या तिघांचा जामीन मंजूर केलेला आहे। सूरज मोरे व सचिन वाघमारे या दोघांचा जामीन यापूर्वीच मंजूर केलेला होता। सरकार पक्षाने जे काही साक्षीदार, तपास अधिकाऱ्याने जे काही साक्षीदार या प्रकरणात नोंदवलेले आहेत, त्या साक्षीदारांच्या जबाबातून घटना घडताना धीरज मस्के हा हॉटेलमध्ये झोपलेला होता। दीक्षा मस्के शेजारच्याच घरामध्ये त्याच्या बहिणीसोबत अभ्यास करत बसलेली होती। जेव्हा त्यांना आवाज आला तेव्हा तिने माहिती घेण्याचा प्रयत्न केला व फोन करून धीरज मस्केला बोलावून घेतलं। त्यावेळी मुख्य आरोपी शंकर मस्के याने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं। अशा पद्धतीचा एक पुरावा रेकॉर्डवर आलेला आहे। त्यामुळं या सगळ्यांचा त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग नव्हता असं स्वप्नदर्शन दिसून येते। एकूण 6 आरोपी होते। त्यापैकी मुख्य आरोपी शंकर मस्के, त्याची पत्नी राणी मस्के, मुलगी दीक्षा मस्के, मुलगा धीरज मस्के व त्यांचे रिलेटिव्ह सूरज मोरे व सचिन वाघमारे असे एकूण 6 आरोपी यामध्ये होते। त्यापैकी 5 आरोपींचा जामीन आता मंजूर झालेला आहे। त्यापैकी 2 यापूर्वीच बाहेर आलेले आहेत। आता फक्त शंकर मस्के हा सध्या कारागृहात आहे।